तर त्या दिवशी मी घेतलेल्या गाऊनपैकी हा दुसरा गाऊन आहे, तो पिंक कलरचा आहे आणि हा ब्ल्यू कलरचा आहे। छान आहे, कापड वगैरे स्मूथ आहे, एकदम गरम वगैरे जाणवत नाही आहे आणि हेअर वॉशही आज केला होता। तर गुड मॉर्निंग। तर ऊन एवढं पडलं आहे ना की सोमला आतमध्ये झोपवलंच गेलं नाही, हॉलमध्ये येऊन झोपलं आहे। आणि आज छोटीशी पॅकिंग, म्हणजे गावाला जायचं आहे मला, मंगळवार किंवा बुधवारी निघेल, पण ऐन टायमाला सगळ्या वस्तू घ्यायच्या राहतात। तर मी म्हणलं कपडे वगैरे सगळे आज भरून ठेवायचे, पॅकिंग करायची। आणि ऊन बघा 9:15 झालेले आहेत, खूप ऊन पडलेलं आहे। चला तर मग आधी आता चहा घेऊया। तर या तुम्ही पण सगळेजण चहा प्यायला, मस्तपैकी चहा। आणि आज क्रीम रोल खाणार आहे मी बनवले आहेत सोहमसाठी, खेळून आलाय तो, तर मी म्हणलं चला मी पण थोडासा नाश्ता करते, तर तुम्ही पण या सगळेजण नाश्ता करायला। तर खमंग अशी आपली पनीरची भाजी तयार आहे, चपात्या करायच्या आहेत। आता चपात्या उरकते आणि आता वाजलेले आहेत 12 आणि उन्हाचा पारा पण खूप वाढतोय, वरच्यावर ऊन वाढतंय, तर पटकन चपात्या उरकून बॅग वगैरे स्वच्छ करून घेतली आणि पॅकिंग करायला काढले। आता हे सगळे जे कुर्ती सेट वगैरे आहेत, आता बघायचं ह्याच्यातून कुठले कुठले घ्यायचे। जास्त कपडे नाही घेणार आहे, थोडेफारच घेणार आहे, कारण 8 दिवसासाठीच जातले आधी स्वयंपाक झाल्याच्या नंतर। आणि आता बॅग घेतली भरायला, जास्त कपडे नाही घेणार आहे, थोडेफारच घ्यायचे। आता फायनल बॅग पॅक केल्याच्या नंतर ना तुम्हाला दाखवते। संध्याकाळचे 7 आणि मला तब्बल 2 तास लागले पॅकिंग करायला पूर्ण। थोडी म्हणजे कपड्यांची पॅकिंग झाली, सामान वगैरे पॅक करायचं तसंच राहिले, फक्त कपड्यांची झालेली आहे। तर अजून काही वस्तू बाहेरून आणायच्या आहेत, कारण मंगळवार नाही तर बुधवार निघायचं आणि आज आहे रविवार। ऐन टायमाला मी काय काय विसरते, त्याच्यामुळे कपडे आधी पॅक करून घेतले। तर एक सुटकेस म्हणजे एक बॅग आणि एक सॅक झालेली आहे। आता ह्याच्यात पण सामान आहे, थोडंफार न्यायचं आहे। आणि एक हँडबॅग कॅरी करणार आहे मी, जेणेकरून ह्याच्यात पाण्याची बॉटल वगैरे सगळ्याच बसतील, अशी छान मोठीशी आहे।